दादांच्या घरी आला होता ते शार्दूलचे मित्र म्हणून. नाव पण खूप छान सुचलंय आम्हाला. कुठलं? सुमित्रा एंटरप्राइजेस. जर मला उद्या काही झालंच तर ही सीडी सरळ धनाजीराव माननकडे नेऊन द्यावी. मला वाटलंच होतं साहेब, तुम्ही मला रिकाम्या हाताने घरी पाठवणार नाही. हर्षवर्धन भोसले, आता तुझ्याकडे फक्त दोनच मार्ग आहेत. एक तर माझ्याशी लग्न आणि दुसरा म्हणजे तुझं मरण. संयुक्ता, संयुक्ता, आय एम सॉरी. मी तसं बोलायला नको होतं. आय एम सॉरी. तुला राग आला असेल ना? नाही, मी कुठे काय म्हटलंय का? नाही, तू म्हणाली नाहीस तरी मला कळतं ना. मगाचपासून तू फक्त जेवढ्याला तेवढं बोलतेस माझ्याशी. मग काय करू मी? तुम्ही सांगितलंय ना मला तुमच्या कुठल्या गोष्टीत बोलायचं नाही, मग कशी बोलणार ना? संयुक्ता, तसं म्हणायचं नव्हतं का मला? आणि ॲक्च्युली महेंद्रने काम दिलेलं नव्हतं मला. ते मी स्वतःहून ते काम घरी आणलं होतं. अगं एवढी महत्वाची पोस्ट आहे माझी. महेंद्रने माझ्यावर एवढा विश्वास दाखवलाय, मग तो विश्वास सार्थ नको ठरवायला? नाही, मला मान्य आहे की तुझ्याबरोबर पिक्चर बघण्याचा प्रोग्राम मीच बनवला आणि माझ्याचमुळे तो फिसकटला. पिक्चर काय ग, आपण कधी बघू शकतो, पण ज्याच्यावर आपलं पोट पाणी अवलंबून आहे त्या कामात टाळमटाळ करून चालेल का? सांग. तरी मला मान्य आहे की ऐनवेळी घरी काम म्हणून मी तुझा मूड ऑफ केला. त्याबद्दल आय एम सॉरी. मला माफ कर प्लीज. बास झालं, कळलं मला. कळलं मला म्हणजे तू मला माफ केलंस? संयुक्ता, आपण असं करूया, आपण ना उद्या पिक्चरला जाऊया. ओके? नाही, नाही, तुम्ही तुमचं काम संपवा मग पिक्चरला जा. वा, शहाणी माझी बायको ती. तुम्ही सांगा तुम्हाला काय मदत करू. That's the spirit. अहो अहो उठा ना, 9 वाजलेत. अहो 9 वाजलेत. 9 किती? 9 वाजलेत. 9? अरे बापरे. काल रात्री झोपायला उशीर झाला ना, मग बराच उशीर झाला यायला. हा, काल मीटिंग्स होत्या खूप. कामाचं लोड खूप वाढलंय सध्या. कसलं काम? हेच आपलं कन्स्ट्रक्शनचं. 3 साईटवरती काम सुरू करायचंय. आष्टीच्या प्लॉटचं काम आहे ते वेगळंच. एवढंच आहे ना? दुसरं काही नाही आहे ना? दुसरं काय? नाही, काल तुम्ही जरा टेन्शनमध्ये दिसत होतात म्हणून मला वाटलं की. काय वाटलं? माझं भांडण झालंय कोणाशी? का खून करून आलोय मी कोणाचा? काय वाटलं? बिंडोक असता तुम्ही बायका, एवढ्यावरून लगेच राईचा पर्वत करता. मी जातोय आंघोळीला. नाश्ता तयार ठेव, आता बरोबर जाताना नाट लावशील.
काल इथे पिस्तूल नव्हतं, आज आहे. म्हणजे काल हे पिस्तूल घेऊन गेले होते यांनी खरंच कुणाला मारलंय का काय? हाय मा, काय म्हणतोय आमचा पेशंट? या पेशंटचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. गुड. बीपी नॉर्मल, पल्स नॉर्मल. हां, डॉक्टर म्हणाले की थोडा वीकनेस आहे, पण दुपारपर्यंत कदाचित डिस्चार्जही मिळेल. व्हेरी गुड. म्हणजे मॅडम शारदा, आता तुम्हाला इथून सुट्टी मिळणार तर. खरंच ग, ते बसून बसून ना मला अजून आजारी असल्यासारखं वाटतंय. घरी गेले ना की सगळे प्रॉब्लेम्स क्लिअर होतील बघ. ते ठीक आहे, पण अजून वीकनेस आहे. त्यामुळे घरी गेल्यानंतर आता मी एकदम बरी झालेली आहे असं म्हणून कामाला लागू नकोस. आता पुन्हा फिरून इथेच यावं लागेल. बरं बाबा, तसं काहीही करणार नाही मी. नाही, आता माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही. आता तू एवढं मोठं काम करून ठेवलंय, मला आता बोलायला काही जागाच ठेवली नाहीयेस तू. नाही, आता जोपर्यंत तू बरी होत नाहीस तोपर्यंत मी तुला सोडणार नाही. तुझ्या बरोबर तुझ्या घरी राहणार. अगं त्याची काही गरज नाहीये. हाऊ मीन? अगं म्हणजे तू माझ्या घरी येऊ नको असं नाही म्हणत आहे मी, पण जर तुझं काही काम असेल तर. नाही शारदा, जोपर्यंत तू पूर्णपणे बरी होत नाहीस ना तोपर्यंत मी तर कुठल्याही कामाला हात घालणार नाही. कारण शेवटी तुझ्या या अवस्थेला मीच जबाबदार आहे ना. त्यामुळं आता सगळ्यात इम्पॉर्टंट माझ्यासाठी फक्त हेच आहे. आणि शारदा, तुझी काळजी घेण्यासाठी तुझं घरचं इथे कोणी नाहीये. आहे तो एक आहे हिरो, काय त्याचं नाव, मिस्टर परेश. अगं तू त्या परेशच्या मागे का लागलीयस? किती साधा आहे तो बिचारा. आहा, तो किती साधा आहे किंवा फोडणीचा आहे ना मला चांगलं माहिती आहे. सोश, तू त्या परेशमध्ये गुंतलेली वगैरे नाहीयेस ना? हे लहान आहे तो तुझ्यापेक्षा वयाने. मी त्यात काही गुंतलेली वगैरे नाही आहे. उलट मला असं वाटतंय की मी त्या परेशची विकेट काढली आहे आणि ती ही क्लीन बोल्ड. क्लीन बोल्ड. आधी झालं. आता फक्त उद्याचा दिवस तुला या टिफिनची तसदी घ्यावी लागणार. म्हणजे अगं म्हणजे उद्या माझा ऑफिसचा शेवटचा दिवस आहे ना, मग नंतर मी घरीच असणार आहे. घरीच कसं काय? अगं म्हणजे आता बिझनेस सुरू होईपर्यंत मी घरीच असेल ना. पण आधी मी फार दिवस नाही तुला घरी बसू देणार. मी कालच दाजींशी बोलले. त्यांच्या ओळखीचे एक फायनान्सर आहेत, ते आपल्याला मदत करू शकतील. बर. आणि एकदा त्यांच्या बरोबरची मीटिंग सक्सेसफुल झाली ना की आपण लगेच बिझनेसला सुरुवात करू. कधी मीटिंग करायची ते सांग लवकर. अरे हो, असं एकदम नाही ठरवत आहेत. आधी आपण एक काम करूया, आधी आपण त्यांच्याशी बोलूयात. त्यांना विचारूया की मीटिंग कुठे आणि कधी करायची. बर. आणि कधी कधी अशा मीटिंग्स बाहेर पण करायला लागतात ना. कदाचित ड्रिंक्स वगैरे पण. आधी सगळं तुला बघायला लागेल. मी काही. अगं हो, कळलं मला. असं करूया की तू त्यांना फोन कर आणि ठरव कधी करायची मीटिंग, केव्हा करायची. मग आपण बघूया काय करायचं ते. ठीक आहे? बरं चल, मी निघू. हो, रात्री लवकर ये. चल बाय. निघतो. बाय. अगं अशी अचानक कशी काय आलीस? सहज. केक तर खूप दिवसात येता आला नव्हतं ग इकडे, आणि मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. माझ्यासाठी? म्हणजे सगळ्यांसाठीच तुमच्या, पण मी जे आणलंय ना ते तुला खूप जास्ती आवडतं. हो? या डब्यात आहे? हो. काय आहे? ओळख काय असेल ते. काय काय सांग ना. नाही तू ओळख आणि बघू नको. काय असेल पटकन, 3 चान्स. अगं बाई, सांडगे आणि कुरडया. काय ग वहिनी, लगेच ओळखलंस तू. खरंच सांडगे आणि कुरडया आणल्यास? काय मस्त. मी स्वतः करून आणल्यात तुमच्यासाठी. वा. पण कशाला एवढा त्रास घेतलास? त्रास काय होत्या? काय नाही ग, घरी कंटाळा येतो बसून बसून, आणि म्हटलं चला एकदा हे करून बघूया. वा. वहिनी, मी पहिल्यांदाच केलंय हे, त्यामुळे आधी तू खा, कसं झालंय ते बघ, आणि चांगलं असेल तरच दादाला दे. उत्तम झालेलं असेल. आय होप.
चल चहा आणते तुझ्यासाठी. नाही, चहा नको, चहा नको. मग सरबत? नाही, ही काय पाहुणी आहे का इथे? मला आधी माझ्या भाचीला भेटायचंय. कुठे? आतमध्येच बाईसाहेब. तू हे ठेव जर आतमध्ये, मी तिला भेटते. सावकाश. बसा. कसं वाटतंय इतक्या दिवसांनी घरी आल्यानंतर? खूप बरं वाटतंय. तिथे कुणीतरी बांधून ठेवल्यासारखं वाटत होतं. तू केलेले प्रतापी तसेच होते. खरंच मला खूप वाईट वाटतंय. खूप त्रास दिला ना मी तुम्हा सगळ्यांना. इतरांचा मला माहित नाही, पण मला नाही झाला त्रास. मला आवडतं तुझी काळजी घ्यायला. आणि मलाही आवडतं. तुझ्यासाठी अशी छान छान फुलं आणायला. हे घे. थँक्यू. दुसरं दे. नाही, तुझ्यासाठी एकच. मग हे कोणासाठी? हे सुष्मितासाठी. व्हॉट? माझ्यासाठी? मला काय झालंय? का? म्हणजे कुणाला काही झाल्यावर देतात असं थोडीच आहे. मला वाटलं तुला द्यावं म्हणून. देऊ शकतो ना? ओके. थँक्यू. आवडला ना? काय? बुके. हो. हॅलो, तू मला भेटायला आलायस की हिला? दोघींना. चला मी निघतो. का? ऑफिसमध्ये मीटिंग आहे, मला उशीर होतोय. तुमचं चालू द्या भेटाभेटी. झोपल्या देवयानी बाई. हे पण शाणी आहे माझी भाची, माझ्यासारखी. पटकन झोपली एकदम. वास झाला कौतुक भाचीचं. आता माझ्याशी पण बोल काय तरी. बापरे. कसा चाललाय संसार? छान. सगळं व्यवस्थित चाललंय बे आता. वहिनी, सॉरी, मी एक गोष्ट सांगायची विसरले. यांना प्रमोशन मिळालंय. काय सांगतेस? काँग्रेट्स. थँक्यू. पार्टी दे आता. माझ्या मनातलं बोललीस एकदम. त्याच्यासाठीच आले होते मी खरं. मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी जेवायला यावं आमच्याकडे. दादा, तू, आदी, हर्षदा, देवयानी. यांची खूप इच्छा आहे. आणि पण काय? दादा येईल का नाही माहित नाही आम्हाला. तू विचारून बघ ना त्यांना. वहिनी, आपल्याला माहिती आहे त्यांनी काहीही होणार नाहीये. आधीच त्याचा राग आहे माझ्या नवऱ्यावर. त्यात त्यांना प्रमोशन मिळालंय म्हणून हे जेवण आहे असं कळलं तर मग काय विचारायलाच नको. सुरुंगाच्या वातीला आग लावल्यासारखं होईल मग. काय ग, सचिनचं नाव काढलं तरी चिडचिड होत असेल ना दादाची? तिळपा पडत असेल रागाने त्याचा. तो शर्ट दे का इकडे, धुवायला टाकायचंय. दे ना. नाही, मी करते ना रेडी. असं काहीतरी कागद आहे दादाचा. बघ ग, काहीतरी कामाचं असेल. प्रिस्क्रिप्शन आहे डॉक्टरचं. हो. हां, बघितलंस ना, हे असं करतात. माझ्यापासून लपवून ठेवतात या गोष्टी. सगळं अंगावर काढतात. त्रास होतो का मग? नाही, दादाला नाही दिली आहेत औषधं. मग ते पेशंट म्हणून काहीतरी शारदा राजे असं नाव लिहिलंय. काय लिहिलंय? शारदा राजे. रव्याची खीर. येस, तुला आवडते ना खूप. खूप. तुझा फोन आला ना तेव्हाच मी ठरवलं होतं आज खीर करायची. थँक्यू. घे ना. घे घे घे.
कशी झाली? कशी झाली? संयोगिता, आई, तू रडते? काय झालं राजा? काय झालं? आईची आठवण आली. आईच्या आजच्या खेरीला अशीच चव असायची. सेम. ए संयोगिता, तुला असं रडायला म्हणून मी खीर केलीये का? हे बघ, मला माहितीये तुला माईंची खूप आठवण येत असणार. मलाही येते, खूप आठवण येते माईंची. पण संयोगिता, आता ना मी त्या आठवणींनी रडत नाही. आता त्या आठवणी माईंच्या आशीर्वादाच्या रूपाने माझ्या पाठीशी असतात. माझ्या सुखदुःखात, अडीअडचणीत मला मदत करतात. आपल्याजवळ जी गोष्ट असते ती आपण नकारात्मक वापरायची का सकारात्मक, हे आपल्या हातात असतं. पण तरी बऱ्याचदा असं वाटतं की आपल्यापेक्षा मोठं कोणीतरी असावं, आपलं चुकलं की सांगायला, पडलं की सावरायला. बरोबर आहे तुझं. पण सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत, हो ना? बघ ना, म्हणजे माझी आई, म्हणजे तुझी सासू हे जग सोडून गेली आहे आणि माझी सासू असूनही तिला नाही भेटू शकत. का? यांना नाही आवडत. असो, जाऊ दे, सोड. पण वहिनी, एक गोष्ट नक्की, बाकी कुणीही नसलं तरी तरी तू आहेस माझ्या पाठीशी. तुझा खरंच खूप आधार वाटतो ग मला. सुखात दुःखात तू मला माईची कमतरता कधीच भासू देत नाहीस. मला माईच्या जागीच आहेस तू. आहे ना? मग आता मी सांगते तसं करायचं. न रडता ही खीर संपवायची. तू घे ना. नको नको, तू घे. नाही नाही नाही, असं नाही. आता मी ऐकलं ना तुझं, तुलाही ऐकायला पाहिजे. मे आय कम इन, सर? सर, काल पांढरे साहेबांनी जी नोटीस पाठवली त्याचं काय करायचं? उत्तर पाठवा. काय उत्तर पाठवू? नाही म्हणजे तुम्हीच सांगा, म्हणजे माझ्या हातून काही चूक व्हायला नको. तुम्ही तुमचा पगार निम्मा मलाच देत जा ना दर महिन्याचा. नाहीतर तुम्ही स्वतःहून काही करत नाही, स्वतःची अक्कल चालवत नाही, फक्त सांगकाम्या होनाम्या एवढंच काम करत असता. मग मलाच देत जा ना अर्धा पगार.
सॉरी सर. नमुने भरलेत ऑफिसमध्ये. सांगा त्यांना काम सुरू आहे, लवकरात लवकर पूर्ण करू. आणि तरी नाही ऐकलं तर मी स्वतः बोलीन धनाजीरावांची डायरेक्ट. पण सर ते कन्व्हिन्स होतील ना? ते माझं काम आहे ना, ते मी बघीन. तुम्ही त्याची काळजी करू नका. उत्तर पाठवा ताबडतोब. सर हे कुरिअर आलंय. नाईक, कधी लागणार आहे मुहूर्त आपल्या कामाचा?